बारामतीमधील कमी मतदानासंदर्भात अजित पवार नाराज. चंद्रकांत पाटलांचं पवारांबाबतचं आम्हाला फक्त पवारांचा पराभव करायचा, बाकी काही नको वक्तव्य भोवल्याची अजित पवारांना शंका. 2024च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील. काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं मोठं भाकीत. केंद्रात सरकार आल्यास लोकसभेच्या गरम तव्यावर लगेच विधानसभेची पोळी भाजून घ्यावी लागेल. जालन्यातील सभेत रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. दानवेंच्या विधानामुळे राज्यात मुदतपूर्व विधानसभा निवडणुका होणार असल्याची चर्चा. केंद्रीय मंत्री अमित शहा आज महाराष्ट्रात जालन्यामध्ये महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंसाठी घेणार प्रचार सभा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्याचा पाठलाग करणाऱ्या त्या तरुणावर गुन्हा दाखल. वांद्रे-वरळी सी लिंकवर रविवारी रात्री तरुणांकडून ताफ्याचा पाठलाग. पुणे जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल. जिल्ह्यातील शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात कारवाई. केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा. नाफेडकडून कांदा खरेदीला सुरुवात, तर 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं नाफेडचं उद्दिष्ट. पाणी कपातीचं संकट तूर्त टळलं. मुंबई महानगरपालिकेकडून पाणी पुरवठ्याचं नियोजन, तर 31 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध. अक्षय तृतीयेच्या पूर्वी सोनं चांदीच्या दरात वाढ. सोनं 350 तर चांदी 1100 रुपयांनी महागली. राज्यात 20 मे नंतर पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी होणार, तर वाढत्या उन्हामुळे सकाळीच होणार मैदानी चाचणी. गृह विभागाकडून 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.